मागच्या वेळेस आपण गार्ड ड्युटी पाहिली होती. आता फोरॅजिंग म्हणजे आउटवर्ड ड्युटी. ओके, आउटवर्ड किंवा आउटडोअर ड्युटी हा 8वा पॉइंट आहे. याच्या आधीचे सगळे आपण सोशल बिहेवियरमध्ये बीज काय काय काम करतात हे बघितलं. तर आता आउटडोअर ड्युटी पाहू, म्हणजे फोरॅजिंग. ओके, तर फोरॅजिंग जी आहे हे केव्हा सुरू होतं? बीजमध्ये फोरॅजिंग केव्हा सुरू होतं? जेव्हा बी त्याच्या इमिडिएट सराउंडिंगशी जरा फॅमिलियर होते. ओके, आणि तिला आजूबाजूचा परिसर जो आहे तो माहिती होतो, त्यावेळेस त्या बीची आउटडोअर ड्युटी चालू होते. ओके, ती तिच्या पोळ्यावरती सुखरूप परत येता यायला पाहिजे तिला, हे तिला समजायला पाहिजे. ही जोपर्यंत तिला समज येत नाही तोपर्यंत फॉरेजिंग ड्युटी चालू होत नाही. तर ती बाहेर गेल्यावरती, कुठेही गेल्यावरती तिच्या पोळ्यावरती ती परत यायला पाहिजे, हे तिला ज्यावेळेस समजायला लागतं त्यावेळेस तिच्या आउटडोअर ड्युटी चालू होते. साधारणपणे जन्म झाल्यापासून 3 वीक नंतर हे फील्ड वर्क चालू होतं. ओके, त्याच्यामध्ये फील्ड वर्कमध्ये काय काय कामं असतात? तर पाणी गोळा करणे, नेक्टर गोळा करणे, पोलन आणि प्रोपोलिस गोळा करणे. तर एक बी ही अनेक कामं सुद्धा करू शकते. 2 किंवा 3 ॲटम्स तिच्याजवळ एका वेळेस असतात. नेक्टर आणि पोलन असते एका ट्रिपमध्ये. नंतर त्या खूप भराभरा उडतात, पोळ्यावरती येतात आणि त्यांचा जो लोड आहे तो डिस्चार्ज करत असतात. ज्यावेळेस त्या फील्ड ट्रिपवरून लगेच परततात तर त्यांचा तो लोड डिस्चार्ज करतात आणि लगेच दुसऱ्या ट्रिपला जातात. इमिडिएटली त्या दुसऱ्या ट्रिपसाठी रिटर्न होतात. तर ह्या ज्या फील्ड बी आहे ह्या अनेक ट्रिप करत असतात. ओके, जितके त्यांना शक्य होतील तितक्या सगळ्या भरपूर ट्रिप त्या करतात. त्याच्यामध्ये टाइम ते घालवत नाही. एका ट्रिपचा लोड डिस्चार्ज झाला की लगेच ते दुसऱ्या ट्रिपला जातात. ओके, साधारणपणे 50 किलोमीटर एका तासामध्ये त्या प्रवास करतात. म्हणजे त्यांचा उडण्याचा स्पीड असतो इतका हाय स्पीड आहे. 50 किलोमीटर एका तासामध्ये त्या उडतात आणि ते वेटवरती पण डिपेंड असतं. जितका लोड त्या कॅरी करत असतात त्या लोडवरती पण ते डिपेंड असतं. तर ह्या फील्ड ड्युटीमध्ये काही लोक सर्चर्स असतात, म्हणजे ते शोध घेण्याचं काम करतात. काही गोळा करण्याचं काम असतात. तर यांचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. फूड सोर्स शोधण्यासाठी ह्या बीचा खूप मोठा उपयोग असतो आणि त्याच्या कलेक्शनसाठी पण त्याचा खूप मोठा उपयोग असतो. ह्या ज्या सर्चर बीज असतात त्या सराउंडिंग एरियामध्ये फिरतात आणि फूड सोर्स शोधण्याचं काम करतात आणि नंतर त्या कम्युनिकेट करतात. फूड सोर्स कम्युनिकेट करतात दुसऱ्या बीजना, गॅदरर्सला तो सोर्स देतात आणि हे कम्युनिकेट करण्याचं साधन म्हणजे राऊंड आणि बॅकटेल डान्सेस असतात. त्या राऊंड डान्सने किंवा बॅकटेल डान्सने इतर बीजना कळतं की फूड सोर्स कुठे आहे. त्या सॅम्पल, फूड टाईपचा सॅम्पल सुद्धा आपल्या दुसऱ्या बीजना दाखवत असतात, म्हणजे ते शेअर करत असतात. सर्चर्सने जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे शोध करणाऱ्या बीजनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा गॅदरर्सनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर स्पॉट आणि त्या स्पॉटवरती मग ह्या गॅदरर्स बी ज्या असतात त्या जातात आणि त्या त्यांचं फोरेजिंग चालू करतात. त्या त्यांचं गोळा करण्याचं काम चालू करतात.
दिवसेंदिवस त्यांचं खूप हार्डवर्क असतं आणि त्या हार्डवर्कमुळे त्यांचा जो फूड सोर्स जो आहे, जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही तोपर्यंत त्या हार्डवर्क करत असतात. जोपर्यंत फूड सोर्स संपत नाही तोपर्यंत त्या हार्डवर्क करत असतात आणि तो फूड सोर्सवरून सगळं फूड त्या गोळा करतात. असं एस्टिमेट केलं गेलं आहे की गॅदरर जे आहेत ते पूर्ण त्यांच्या लाईफ टाईम मध्ये साधारणपणे 1 चमचा हनी गोळा करतात. ओके, 1 चमचा हनी गोळा करतात आणि 1 पाऊंड हनी गोळा करण्यासाठी हनी बीजना 40,000 ट्रिप करावे लागतात. 3 मैलच्या 40,000 ट्रिप त्यांना करावे लागतात. साधारणपणे आता 3 मैलच्या 40,000 ट्रिप्स, ओके, तर हे पृथ्वीच्या व्यासापेक्षा 5 पट जास्त आहे. ओके, इक्वेटर पाशी जो पृथ्वीचा व्यास आहे त्या व्यासापेक्षा हे 5 पट जास्त आहे. जर समजा फोरॅजिंग केलं ते फक्त पोलनच गोळा नाही करत किंवा नेक्टरच नाही गोळा करत फुलांमधून, पण पाणी पण गोळा करतात. त्यांच्या पोळ्याचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी पाणी सुद्धा त्या गोळा करत असतात आणि चिकट सबस्टन्स पण गोळा करत असतात. याला म्हणतात प्रोपोलायझर बी ग्लू. या चिकट सबस्टन्सला काय म्हणतात? प्रोपोलायझर बी ग्लू. ह्या यंगर प्लांट बर्ड पासून त्या गोळा करत असतात. त्याच्यामुळे क्रॅक्स आणि ब्रेक्स जे आहेत ह्या भरल्या जातात. हाईव्ह मध्ये ज्या क्रॅक्स आणि ब्रेक्स पडलेले असतात त्या ग्लूने त्या भरतात. ओके, सो असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी गोळा करण्याचं काम त्या बीज करत असतात. आता हनी बीजच्या स्पेसिस पाहू आपण वेगळ्या वेगळ्या आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन पाहू, म्हणजे त्या स्पेसिस कुठे आढळतात हे आपण पाहू. हनी बी स्पेसिस आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन. तर याच्यामध्ये साधारणपणे 20,000 प्रकारच्या बी आहेत. ह्या हायमेनेप्टराच्या ऑर्डरमध्ये येतात. ओके, याच्यामध्ये ओन्ली 3 फॅमिलीज अशा आहेत. ओके, सोशल बीजच्या फक्त 3 फॅमिलीज अशा आहेत याच्यामध्ये की ज्या हनी प्रोड्युसिंग आहे. ओके, त्या हनी गोळा करतात आणि त्याच्यामध्ये एक आहे बॉम्बिडी, नंतर मेलिपोनिडी आणि नंतर एपीडी. या 3 फॅमिली अशा आहेत. ओके, तर याच्यामध्ये बॉम्बिडी जी आहे ह्या टेम्परेट बीज आहेत. ओके, बॉम्बिडी काय आहेत? टेम्परेट बीज आहेत. नंतर ते त्यांच्या ब्रूड्स ठेवतात. ओके, आणि हनी ठेवतात सेपरेट वॅक्सन पॉटमध्ये, कोम्समध्ये नाही तर सेपरेट वॅक्सन पॉटमध्ये ते त्यांचं हनी ठेवतात. ओके, सो बॉम्बिडी ह्या टेम्परेट बीज आहेत. नंतर मेलिपोनिडी ही जी फॅमिली आहे यांच्या बीज स्टिंगलेस असतात, त्यांच्यामध्ये स्टिंग नसते. काही त्यातल्या वॅक्सन पॉट बनवत असतात. काही जे आहे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि हॉरिझॉन्टल कॉम्स असतात. ओके, नंतर बीज जे आहेत ह्या 2 फॅमिलीजमधनं त्या बीज आहेत त्या खूप स्मॉल अमाऊंट ऑफ हनी गोळा करत असतात. म्हणून कमर्शियली त्या व्हायबल नाही आहे. त्यांना आपण पाळलं तर आपल्याला जास्त हनी मिळत नाही. ओके, म्हणून आपण त्या बीज पाळत नाही.
पण दुसऱ्या साईडला एपीडी नावाची जी फॅमिली आहे त्या एपीडी मध्ये ही मेन हनी प्रोड्युसिंग फॅमिली आहे. ओके, याच्यामध्ये हनी खूप मोठ्या प्रमाणावरती गोळा केलं जाऊ शकतं. ओके, तर ह्या ज्या 4 स्पेसीज आहे तर ह्या 4 स्पेसीज मध्ये बी किपिंग इंडस्ट्रीज मध्ये ह्या फार फेमस आहे, एपीडीच्या 4 स्पेसीज. ओके, फिगर 2.1 मध्ये आपण ते पाहू. त्यातल्या इम्पॉर्टंट स्पेसीज ज्या आहे बीचसाठी, त्यातल्या ज्या इम्पॉर्टंट स्पेसीज आहे बीचच्या, त्यांचं डिस्ट्रीब्युशन खाली दिल्याप्रमाणे. आता पहिली आहे एपिस डॉर्सेटा. ओके, पहिली कोणती आहे? एपिस डॉर्सेटा. तर ह्या ज्या बी स्पेसीज आहे त्यामध्ये एपिस डॉर्सेटा ही सगळ्यात मोठी बी आहे. ही साधारणपणे 20 mm लांब असते आणि म्हणून हिला जायंट बी असं म्हणतात. ओके, या पूर्ण भारतामध्ये सापडतात. हिली ट्रॅक पासून साधारणपणे 1220 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवरती, तर पठारी प्रदेशांमध्ये सुद्धा या सापडतात. खूप मोठे पोळे या बनवतात. साधारणपणे 6 फूट लांब असतं आणि 3 फूट खोल असतं. इतके मोठे मोठे या पोळ्या बनवतात. ते मोठ्या दगडांवरती चिकटलेले असतात किंवा मोठ्या उंच झाडांवरती ते चिकटलेले असतात. एका झाडावरती अनेक पोळ्या असू शकतात. साधारणपणे 100 ते 150 पोळे एका झाडावरती काउंट केले गेलेले आहेत या बीचचे, एपिस डॉर्सेटाचे. त्यांचं जे कोंब आहे ते ओपन एरियामध्ये असतं. बिग ब्रांचेस म्हणजे झाडाच्या मोठ्या फांद्यांवरती, नंतर दगडांवरती, म्हणून हिला रॉक बी असं पण म्हटलेलं आहे. जुन्या किल्ल्यांमध्ये किंवा तशा जागेवरती जिथे माणूस सहजासहजी पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी पण ते पोळे बांधतात. अशा रीतीने एक्स्ट्रीम क्लायमेट अवॉइड करण्यासाठी पोलन आणि नेक्टरच्या सर्समध्ये त्या असतात. त्या मैलोन मैल प्रवास करतात. माउंटन बॅरियर सुद्धा त्या क्रॉस करू शकतात. म्हणजे डोंगर ओलांडून जातात. मोठा डोंगर, पर्वत ओलांडून सुद्धा त्या जाऊ शकतात. बऱ्याच वेळेस एकच झाड त्या ऑक्युपाय करतात. ओके, एकाच फांदीवरती पण त्या पोळं बनवतात. आणि रॉक्स ज्या आहेत त्या रॉक्सवरती पण वर्षानुवर्ष त्या पोळ्या बांधत असतात. त्या रॉकच्या ब्रांचेस बाजूबाजूंवरती, इकडे तिकडे त्या रॉकच्या सगळ्या जाग्यांवरती त्या पोळं बांधतात वर्षानुवर्षे. एवढंच नाही तर त्या एक सेंट सोडलेला असतो त्यांनी. त्या सेंटवरून त्यांना जागा ओळखायला मदत होते. सिंगल व्हर्टिकल कोंब बनवतात त्या. त्याच्यामध्ये साधारणपणे 36 किलो हनी एका वर्षातून निघू शकतं. ओके, नाव हे एका कोंबच्या जर समजा आपण विचार केला तर हा सगळ्यात जास्त आकडा आहे. 36 किलो पर इयर. साधारणपणे 1 to 2 किलो त्यांचं बी वॅक्स निघतं. वर्कर्स जे ते ॲक्टिव्ह असतात आणि ते खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे ते पॉलिनेट सुद्धा करत असतात. साधारणपणे 12,000 किंवा जास्त फुलं ते पॉलिनेट करत असतात दरवर्षी, रोज. साधारणपणे रोज ते 12,000 फुलं पॉलिनेट करत असतात. त्यांच्या ओपन एअर हॅबिटमुळे ह्या ज्या स्पेसीज आहे ह्या पोळं जे आहे त्यांच्या ओपन एअर हॅबिटमुळे, म्हणजे एपिस डॉर्सेटा यांच्या ओपन एअर हॅबिटमुळे ह्या स्पेसीज आपल्याला पोळ्यामध्ये ठेवता येऊ शकत नाही. हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण आहे की त्यांचं फोरॅशियस
आणि इरिटेबल नेचर आहे. ओके, त्यांची मायग्रेटरी हॅबिट आहे. त्यामुळे ह्या ज्या बी आहेत तर यांना पाळणं फार कठीण आहे. त्यांना डोमॅस्टिकेट करता येऊ शकत नाही. बी किपिंग इंडस्ट्रीसाठी एपिस डॉर्सेटाला डोमॅस्टिकेशन करता येऊ शकत नाही. त्यांचं जे पॉइझन असतं, ह्या एपिस डॉर्सेटाचं जे पॉइझन आहे ते माणसाला मारू सुद्धा शकतं, म्हणजे माणूस त्याच्याने मरतो. म्हणून एपिस डॉर्सेटा ह्या बीचं एपिकल्चर इंडस्ट्रीसाठी उपयोग होत नाही. नाव दुसरी जी बी आहे ती आहे एपिस फ्लोरिया. एपिस फ्लोरिया ही स्मॉल बी आहे. सगळ्या बीजपेक्षा ही सगळ्यात स्मॉल बी आहे. हिला लिटिल बी असं म्हणतात किंवा गार्डन बी असं म्हणतात. असं पाहिलं गेलंय सगळ्या प्लेन्समध्ये असं पाहिलं गेलंय की साधारणपणे 450 मीटरपेक्षा जास्त ह्या जात नाही. ओके, 450 मीटरच्या उंचीपेक्षा, समुद्रसपाटीपासून 450 मीटरच्या उंचीपेक्षा जास्त वर ह्या सापडत नाही. पण प्लेन्सवरती, पठारी प्रदेशावरती असतात. ओके, इकॉनॉमिकली ही जी स्पेसीज आहे ही काही महत्वाची नाही आहे. ही फक्त बंगालमध्ये, आसाम, मद्रास, मलबार आणि सेंट्रल इंडियामध्ये ही बी सापडते. ही ग्रिगेरियस नाही आहे नेचरमध्ये. तिचं जे नेचर आहे हे एकदम ग्रिगेरियस नाही आहे किंवा फार खादाड नाही आहे ती. आणि फ्रिक्वेंटली ही मायग्रेशन करते. एपिस फ्लोरिया जी आहे ती जास्त मायग्रेशन करते. सिंगल व्हर्टिकल कोंब असतं, साधारणपणे हाताच्या तळव्या इतकं हिचं पोळं असतं. हे झाडाच्या फांद्यांवर असतं, छोट्या छोट्या झुडपांवरती असतं, बिल्डिंग्सवरती असतं, गुहांमध्ये असतं, एम्प्टी केसेसमध्ये असतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी ते पोळं सापडतं. ओपन असतं ते आणि कॅप्टिव्हिटी नसतं त्याच्यामध्ये. बीज खूप मोठ्या प्रमाणावरती नसतात. ह्या इझिली स्टिंग करत नाही. जर समजा स्टिंगलेस बी आणि ही बी याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो, कारण ह्या स्टिंग मारतच नाही. ओके, यांच्यामध्ये स्टिंग असते तरी पण त्या स्टिंगलेस बी सारखं काम करतात, म्हणजे स्टिंग मारत नाही. सहजासहजी त्या स्टिंग मारत नाही, नांगी मारत नाही ह्या माशा एपिस फ्लोरिया. याचं जे हनी आहे हे खूप कमी निघतं, साधारणपणे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. ओके, अशी याची जर समजा कन्सिस्टन्सी पाहिली तर हे हनी एकदम पातळ असतं, थिन नसतं. जंटल नेचरची बी आहे ही, एकदम जंटल नेचरची बी आहे. म्हणून ही सहजासहजी पाळली जाऊ शकते. ओके, ही जी बी आहे ही आपण सहजासहजी पाळू शकतो, कारण तिचं एकदम गरीब नेचर आहे, एकदम गरीब असते, ती स्टिंग मारतच नाही. नाव तिसरी जी आहे ती एपिस सेराना इंडिका. हिला इंडियन हनीबी असं म्हणतात. ही मीडियम साईजची असते आणि पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चायना, जपान या सगळ्या ठिकाणी सापडते. कॉमनली ही जंगलामध्ये असते, पठारी प्रदेशांमध्ये असते. साधारणपणे 3000 मीटरपर्यंत समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे ती 3000 मीटरपर्यंत ही बी सापडू शकते. जंगलांमध्ये, उंचावरती, पर्वतांमध्ये सुद्धा सापडू शकते. भारतामध्ये हिच्या 2 व्हरायटी आहे. ओके, एक आहे हिल व्हरायटी, तिला म्हणतात गांधीयाना, आणि ही डार्कर असते, मोठी असते. आणि जी प्लेन म्हणजे पठारी प्रदेशामध्ये सापडणारी व्हरायटी आहे तिला म्हणतात इंडिका. ही स्मॉलर असते आणि येलो कलरची असते. ह्या साधारणपणे डार्क प्लेसेसवरती राहण्यासाठी यांचा उपयोग होतो. आणि यांच्यामध्ये पॅरलल कोम्स असतात, नेहमी झाडांवरती असतात हे पॅरलल कोम्स. आणि याच्यात टर्मायटेरीज ज्या असतात त्या हॉलो असतात, पोकळ. आणि
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅव्हिटीज असतात. ही फक्त इंडिजिनस बी आहे जी आपल्याला आर्टिफिशियल हाईव्हमध्ये ठेवता येऊ शकते. ह्या बीजमध्ये पोलन बास्केट्स असतात. ओके. आणि ह्या पोलन बास्केट हाइंड लेग वरती असतात. वर्करच्या हँड लेग म्हणजे सगळ्यात मागच्या पायांवरती त्या असतात. पोलन बास्केट मध्ये पोलन स्टोअर करून ठेवलेल्या असतात. त्यांच्या फोरॅजिंग ऍक्टिव्हिटीमध्ये पोलन स्टोअर्स करून ठेवलेल्या असतात. ह्या बी ज्या आहेत ह्या मोस्ट प्रोडक्टिव्ह बी आहेत. ओके. आणि त्या बी खूप चांगल्या पद्धतीने गोळा करतात. नेक्टर पासून खूप चांगलं त्यांचं नेक्टर त्या खूप चांगल्या पद्धतीने गोळा करतात आणि यांचं प्रोडक्शन पण खूप चांगलं असतं. ही जी कॉलनी आहे ह्या एपिस सेराना इंडिकाच्या कॉलनीपासून ऑन अन ॲव्हरेज साधारणपणे 4 ते 5 किलो हनी निघत असतं. ओके. डोंगराळ प्रदेशामध्ये. आणि 1 ते 5 1.5 ते 2.5 किलो हे पठारी प्रदेशांमध्ये निघतं. म्हणजे डोंगरी प्रदेशांमध्ये जास्त उत्पन्न निघतं. 4 ते 5 किलो उत्पन्न निघतं हनीचं. आणि पठारी प्रदेशामध्ये 1.5 ते 2.5 किलो निघतं. ह्या ज्या बीज आहेत ह्या माइल्ड असतात. त्यामुळे त्या हँडल करायला खूप सोप्या असतात. आणि ह्या इझिली डोमॅस्टिकेट होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे अटेम्प्ट्स जे आहेत तर हायब्रिड बी बनवण्यासाठी सुद्धा त्यांच्यावरती प्रयत्न झालेला आहे. एपिस डोर्सेटा आणि एपिस सेराना इंडिका यांची हायब्रिड बी बनवायची आणि त्यापासून मधही जास्त मिळालं पाहिजे. आणि त्या एपिस डोर्सेटाचा जो अटॅक करण्याचा जो स्वभाव आहे आणि मायग्रेटरी जो स्वभाव आहे तो जाऊन त्या पाळता यायला पाहिजे. म्हणजे हनी पण जास्त मिळालं पाहिजे आणि आपल्याला पाळता पण यायला पाहिजे. अशा पद्धतीने बी नवीन तयार करायची, नवीन जात तयार करायची असे पण प्रयत्न याच्यावरती झालेले आहेत. पण हे सगळे प्रयत्न जे आहेत ते फेल गेलेले आहेत. अशी काही नवीन बी कोणतीही तयार झालेली नाही. पण निगेटिव्ह क्वालिटीज ज्या आहेत ह्या स्पेसीजच्या त्या स्वार्मिंग करतात. म्हणजे दुसरं पोळं निर्माण करतात. नंतर ॲब्स्कॉन्डिंग होतात म्हणजे त्यांचा पत्ता लागत नाही, त्या गायब होऊन जातात. नंतर रॉबिंग करतात म्हणजे दुसऱ्या बीजवरती त्या धाकदपटशा दाखवतात. लेईंग वर्कर्स जे आहेत ते सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये निर्माण होतात. आणि एपिस सेराना इंडिकाला वॅक्स मॉथचं फार मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो. त्या वॅक्स मॉथला काहीही करू शकत नाही. अशा रीतीने वॅक्स मॉथचं मग त्यांच्या पोळ्यावरती इन्फेक्शन होतं आणि मग पोळ्याचं नुकसान होतं. सो हे त्यांचे जे आहेत ते निगेटिव्ह क्वालिटीज आहे. एपिस सेराना इंडिकाच्या ह्या निगेटिव्ह क्वालिटीज आहे. नाव डी एपिस मेलिफेरा. ओके. तर एपिस मेलिफेरा ह्या ज्या स्पेसीज आहे ह्या इटलीमध्ये ओरिजिनेट झाल्या आणि मग तिथून दुसऱ्या कंट्रीजमध्ये गेल्या. वेगवेगळ्या रेसेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यांचं बिहेवियर आणि लुक जे हे एपिस इंडिका सारखं आहे. याच्यामध्ये एपिस इंडिका आहे का एपिस मेलिफेरा आहे हे सांगणं फार कठीण असतं. आपल्याला गोंधळ होऊ शकतो. हे पोळं जे आहे हे एन्क्लोज्ड स्पेसेसमध्ये पोळं बनवतात. पॅरलल कोम्समध्ये त्यांचे कोम्स आपल्याला पॅरलली पाहता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये दुसऱ्या पण गुड क्वालिटीज असतात. हाईव्हच्या दुसऱ्या पण गुड क्वालिटीज असतात. याच्यामध्ये प्रोलिफिक क्वीन असते, स्वार्मलेस क्वीन असते, जंटल टेम्पर्ड क्वीन असते. म्हणून ही डोमॅस्टिकेबल आहे. ओके. म्हणजे हिला पाळता येऊ शकतं.
ह्या खूप चांगल्या पद्धतीने हनी गोळा करतात आणि ह्या नेस्टला गार्ड करू शकतात. एनिमीच्या अगेन्स्ट म्हणजे शत्रूंपासून आपल्या एनिमीला त्या गार्ड करतात. याच्यामध्ये वास्प असतात. वास्प फक्त याच्यामध्ये सापडत नाही आपल्याला, बाकी सगळ्या गोष्टी सापडू शकतात. म्हणजे वास्पला फक्त त्या काही करू शकत नाही, बाकी दुसऱ्या एनिमीजना पासून ते गार्ड करू शकतात आपल्या पोळ्याचं. बऱ्याच कॉलनी ह्या बनवतात, साधारणपणे 500 कॉलनीज हा कॉमन नंबर आहे USA मध्ये. आणि हनी यील्ड साधारणपणे 45 ते 180 किलो एका कॉलनीपासून एका वर्षापासून मिळतं. USA मध्ये साधारणपणे 453 किलो हे क्लेम केलं गेलेलं आहे सेम कंट्रीमध्ये, आणि 959 किलो मल्टी क्वीन कॉलनीपासून हनी हे क्लेम केलं गेलेलं आहे. USA मध्ये इतकं हनीसुद्धा काही ठिकाणी मिळालेलं आहे. इंडिव्हिज्युअल बी किपरमध्ये आफ्रिकेमध्ये हे आपल्याला सापडतं. त्या अडॅप्ट झाल्या आहेत, स्वतःला त्यांनी अडॅप्ट केलेलं आहे. मॉडर्न मेथड्स ज्या आहेत, मुव्हेबल फ्रेमच्या ज्या मॉडर्न मेथड्स आहे, त्या फ्रेम हाईव्हमध्ये त्या राहतात आणि त्या बी किपिंग इंडस्ट्रीच्या डार्लिंग आहे एपिस मेलिफेरा. ओके, पूर्ण जगामध्ये बी किपिंग इंडस्ट्रीच्या त्या डार्लिंग ऑफ बी किपिंग इंडस्ट्री असं ह्या एपिस मेलिफेराला म्हणतात. नाव नेक्स्ट ज्या आहेत त्या डॅमर बीज आहेत. डॅमर बीज ह्या स्मॉल हनी बीज आहेत. यांचं फॅमिली मेलिपोनिडी फॅमिली आहे. ह्या बीज ज्या आहेत ह्या कॉलनीमध्ये राहतात, घरटं बांधतात, वॅक्सपासून घरटं बांधतात आणि ह्या आपल्या फेसेसशी मिक्स होतात. रेझिन आणि प्लांट डेब्रीज ह्या याच्यामध्ये सापडतात. ह्या ज्या बीज आहेत ह्या रेअरली साधारणपणे 6 mm लॉंग असतात, 6 mm लॉंग. ओके, डॅमर बीज ह्या स्टिंगलेस बीज आहेत, पण त्यापासून त्या चावत नाही. ओके, डॅमर बीज ह्या स्टिंगलेस बीज आहेत पण त्या चावतात. ओके, डॅमर बीजला स्टिंग नसते पण डॅमर बीज चावते. वेल एस्टॅब्लिश्ड कॉलनी जर असेल डॅमर बीजची तर त्याच्यापासून साधारणपणे 55 ते 170 ग्रॅम हनी निघतं आणि ते एक्स्ट्रॅक्ट करायला फार कठीण असतं, कारण त्यांचं हाईव्ह जे हे क्रिव्हायसेसमध्ये असतं. जुन्या बिल्डिंगच्या याच्यामध्ये म्हणजे भेगांमध्ये, भिंतीच्या ज्या भेगा असतात त्याच्यामध्ये त्या पोळं बनवतात. स्टोन्स आणि ब्रिक्स पासून ज्या भिंती असतात त्याच्यामध्ये जे तडे असतात त्या तडांमध्ये ते पोळं बनवतात डॅमर बीज. ह्या बीच्या कॉलनीपासून एक सबस्टन्स निघतो, याला बीज डॅमर असं म्हणतात त्या सबस्टन्सला, किंवा पाईव्हनाईट असं म्हणतात. ओके, याचा उपयोग वार्निश सारखा होतो. ओके, वार्निशमध्ये या पाईव्हनाईटचा किंवा बीज डिमर किंवा बीज डॅमीर याचा उपयोग वार्निशमध्ये होतो. याचा वॉटरप्रूफिंगसाठी सुद्धा उपयोग होतो. ओके, कयाकिंग बोट्स ज्या असतात त्याच्या वॉटरप्रूफिंगसाठी सुद्धा या बीज डॅमीरचा उपयोग होतो. बर्मामध्ये याचा कयाकिंग बोटच्या वॉटरप्रूफिंगसाठी उपयोग करतात. सो अशा रीतीने आपलं पहिलं युनिट जे आहे एपिकल्चरचं ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता
दुसरं जे लेक्चर आहे म्हणजे दुसरं युनिट एपिकल्चरचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, आता थांबूया.